माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव जागर या उपक्रमात आज आपण श्रीकृष्ण शरणम मम कृष्ण काय म्हणतंय बघूया. एकदम अभिवाचनातून बरं का. कर्ण कृष्णाला विचारतो, माझा जन्म झाल्याबरोबर माझ्या आईने मला सोडून दिले, कारण मी अनौरस संतती होतो. यात माझी काय चूक होती? मला द्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं, कारण मी क्षत्रिय नव्हतो. परशुरामाने मला विद्या दिली, पण मला शाप दिला की ती विद्या मी विसरून जाईल, कारण मी क्षत्रिय नव्हतो. एक गाय चुकून माझ्या बाणाने मारली गेली आणि गायवाल्याने माझी चूक नसताना मला शाप दिला. द्रौपदीच्या स्वयंवरात मला अपमान सहन करावा लागला. कुंतीने शेवटी माझे सत्य तिच्या मुलांना वाचविण्यासाठीच सांगितले. मला जे काही मिळाले ते दुर्योधनाचे उपकार म्हणून मिळाले, तर मग मी त्याची बाजू घेतली. यात माझे काय चुकले हो? त्यावेळेस कृष्णाने उत्तर दिले. कृष्णाने काय उत्तर दिले? चला बघूया अभिवाचनातून. कर्णा, माझा जन्म कारागृहात झाला. जन्माच्या अगोदरपासूनच मृत्यू माझी प्रतीक्षा करीत होता. रात्री जन्म झाल्याबरोबर लगेच मला माझ्या आईवडिलांकडून वेगळे करावे लागले. तुम्ही तलवारी, रथ, घोडे, धनुष्य बाणाच्या आवाजात लहानाचे मोठे झालात. मला गोशाळा शन्माती मिळाली आणि मी चालायला पण लागलो नव्हतो. तेव्हापासून माझा जीव घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. ना कोणती सेना, ना शिक्षण. मीच त्याच्या वाईटाचा कारण, असे लोकांकडून मला ऐकायला मिळाले. तुमचे गुरु तुमच्या पराक्रमाचे कौतुक करायचे, तेव्हा मला साधे शिक्षण पण मिळाले नाही. सांदीपिनी मुनींच्या गुरुकुलात प्रवेश झाला तेव्हा मी 16 वर्षाचा होतो. तुम्ही तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न केले. माझं जिच्यावर प्रेम होते ती मला मिळाली नाही, तर ज्याची मी राक्षसांच्या तावडीतून सुटका केली त्या माझ्या पदरी पडल्या. मला माझ्या सर्व समाज बांधवांना जरासंघाच्या अत्याचारापासून वाचविण्यासाठी यमुना काठापासून नेऊन समुद्राच्या काठी द्वारका वसवावी लागली. मला पळपुटा रणछोडदास म्हणतात. काय म्हणता? पळपुटा रणछोडदास म्हणतात. जर दुर्योधन जिंकला तर तुला भरपूर श्रेय मिळेल. धर्मराज जिंकला तर मला काय मिळेल? फक्त युद्ध आणि नुकसानीचा दोष. एक गोष्ट लक्षात घे करना, प्रत्येकाला आयुष्यात कष्ट असतात. प्रत्येकाला आयुष्यात कष्ट करावे लागतात. आयुष्य कोणासाठी कधी सोपे नाही. फक्त आपला दृष्टिकोन वेगळा असतो की समोरच्यांचं आयुष्य खूप चांगले, पण तसे नव्हे. दुर्योधनाच्या आयुष्यात बऱ्याचशा अप्रिय घटना घडल्या आणि दुर्योधनाच्या पण तसेच युधिष्ठिराच्या पण. परंतु काय योग्य धर्म आहे हे तुझ्या अंतरात्म्याला पण कळते. किती वेळा आपल्याबरोबर अयोग्य गोष्टी झाल्या, किती वेळा आपल्याला अपमान सहन करावा लागला, किती वेळा आपल्याला आपल्या वाटेचे नाकारले गेले, तरी त्यावेळी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो याला महत्त्व आहे. तक्रारी थांबव करना. आयुष्यात घडलेल्या अप्रिय घटनामुळे तुला अधर्म करण्याचा अधिकार मिळत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यात आलेल्या कठीण अतिकठीण प्रसंगी देखील तुम्ही चांगलाच विचार करा. भगवंताचे नामस्मरण करा. कृतज्ञता व्यक्त करा. चांगलंच वागा. प्रत्येक माणसाला, प्राण्याला सहकार्य करा. स्वेच्छेने राहा आणि हे विसरून जा, कुणी तुम्हाला वेदना दिली की आनंद, काय कोणी तुम्हाला वेदना दिली की आनंद हे विसरून जा. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. पायातून काटा निघाला की चालायला मजा येते बरं का. तसा मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येईल, आयुष्य जगायला मजा येईल. म्हणूनच कथा ऐकल्यापासून अहंकाराला काढून टाका. आयुष्य जगायला मजा करा, आयुष्य जगायला मजा करा. सकारात्मक दृष्टी ठेवा. सकारात्मक दृष्टी जर असली, संपूर्ण जग, आपला परिसर, आपलं घर आणि आपण स्वतः आपल्यालाच आपण चांगले समजू शकू. जय योगेश्वर.